नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। पत्नीला माहेरी ठेवल्याचा राग। नराधमाने घर पेटवून लाखांचे नुकसान केले। धडगावात खळबळ। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे। आपल्या पत्नीला माहेरी ठेवल्याच्या रागातून एका नराधमाने थेट घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण आगीत फिर्यादी आणि त्यांच्या शेजाऱ्याचे मिळून तब्बल 1,10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 16 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास कुंडल मोहुपाडा गावात घडली। संशयित मिथुन भाईदास पाडवी, राहणार खडक्याचा पाटीलपाडा, याची पत्नी फिर्यादी लीलाबाई डुमडा पाडवी यांच्याकडे राहत होती। माझी पत्नी माझ्याकडे का पाठवत नाहीस, या कारणावरून आरोपीने लीलाबाई पाडवी यांना शिवीगाळ केली आणि त्यांचे घर जाळून टाकण्याची धमकी दिली। त्यानंतर त्याने क्रूरतेचा कळस गाठत घर पेटवून दिले। आरोपीने पेटवलेली आग इतकी भीषण होती की तिची झळ शेजारी राहणाऱ्या सुभाष गिब्या वळवी यांच्या घरापर्यंत पोहोचली। या आगीमध्ये दोन्ही घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे। यात लीलाबाई पाडवी यांचे 15 क्विंटल ज्वारी, 50 किलो तूर, अन्नधान्य, लाकडी ढोल आणि घराचे साहित्य असे एकूण 60,000 रुपयांचे नुकसान झाले। तर शेजारी सुभाष वळवी यांचे 9 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल ज्वारी, सेंटरिंग कामाचे सामान आणि घराचे साहित्य असे एकूण 50,000 रुपयांचे नुकसान झाले। दोन्ही घरे मिळून एकूण 1,10,000 रुपयांचे शेतमाल आणि संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहे। या प्रकरणी लीलाबाई पाडवी यांच्या तक्रारीवरून धाडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 326 ग आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हवालदार संजय दौलत माळी यांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक राहुल भिलाजी पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। सध्या आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अतिशय क्षुल्लक कारणावरून घर पेटवून देऊन गरीब कुटुंबांचे नुकसान करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।